या देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार आहे। तो शिक्षणाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न कुठेतरी या नीटच्या एक्झाम मधून झालेला होता आणि ज्या धर्मेंद्र प्रधान यांनी या शिक्षणाचं बाजारीकरण मांडण्याचा प्रयत्न केला होता, तो बाजारीकरण उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीतील एक आमचा बंधू ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 1818 पेशवाई नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने महार बटालियन पुढे जाऊन सरसावून या महाराष्ट्रातील देशातील पेशवाई नष्ट केली होती, मनुस्मृती दहन केला होता, त्याच पद्धतीने आज सुद्धा महाराष्ट्रातला आमचा तरुण अभिजित दिपके आज दिल्लीवरती चढून ही पेशवाई शाही नष्ट करण्यासाठी, मनुस्मृती दहन करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने या देशातील राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या लोकांनी आहुती दिली होती यांना पाठिंबा देण्यासाठी आज कुठेतरी मनुस्मृतीचं दहन झालेलं आहे। या सरकारमधील मनुवादी लोकांचं दहन करण्याचं काम आज कुठेतरी अभिजित दिपके आणि या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय। याला सपोर्ट आमच्या राहुलजी गांधी यांनी वेळोवेळी त्यांना सपोर्ट केलं आणि सर्व काँग्रेस जण या भिवंडी शहरातील सुद्धा यांच्या बरोबर होते। पण येत्या काळात मनुस्मृतीचं दहन करायचं असेल ना, भाजपची ही मनुस्मृती नायक ही जी सरकार आहे याला जर नष्ट करायचं असेल तर या देशातील सर्व मनुवादी वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येणे गरजेचं आहे। येत्या काळात ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, पण आमच्या मुलांवरती ज्या केसेस झालेल्या आहेत, ज्या मुलांचं ज्या पद्धतीने आत्महत्या या नीटच्या एक्झाम मध्ये झालेले आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी ज्या काही भूमिका आज मांडत आहेत, राहुलजी मांडत आहेत आणि या देशातील प्रत्येक नागरिक मांडत आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी आज कुठेतरी सरकारने प्रत्येक ज्या मुलाचं ज्या पद्धतीने आत्महत्यामध्ये मरण पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये देण्यात यावे अशी जी मागणी आहे ती मागणी मान्य करावी आणि नीट एक्झाम ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बोगस कारभार होतो आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पूरक असे कामं होतात, त्यामुळे विकेंद्रीकरण करून शिक्षणाचं प्रत्येक राज्याला राज्याचा अधिकार देऊन या पद्धतीने आज सुद्धा करण्यात यावं, हीच मागणी काँग्रेस पक्षाची आणि सर्व समावेशक आमच्या जनतेची आहे। एवढीच मी मागणी या पद्धतीने करेन।